बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव आश्रमशाळा बलात्कार प्रकरणाचा धसका घेतलेल्या जळगावमधल्या विद्यार्थ्यांनी खामगावमधल्या त्या आश्रमशाळेत न जाण्याचा निर्णय घेतलाय। जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या हलखेडा गावची ही 109 मुलं आहेत। आपल्या गावातच आश्रमशाळा बांधण्याची मागणी या मुलांनी केली आहे। धनराज यादव माजी सैनिक म्हणजेच भारत मातेच्या रक्षणाचं काम केलेल्या इसमानच स्वतःच्या घरातल्या स्त्रीची अब्रू लुटली आहे। त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या मदतीने तो त्याच्या मुलीवर गेले 1.5 महिना अत्याचार करत होता। सावतराई संध्यादेवी टीव्हीचा आवाज वाढवून नवरा धनराजला मुलीवरच अत्याचार करायला लावायची। लॅपटॉपवर मुलीला अश्लील चित्रफित धनराज दाखवायचा। बळजबरी मात्र त्याच वेळी संध्यादेवीने तिथे येऊन मुलीला मारहाण केली। शेजाऱ्यांनी मुलीला सोडवून पोलिसांना पाचारण केलं। नौपाडा पोलिसांनी आरोपी नवरा बायकोला अटक केली आहे। मुंबईतील मराठा क्रांती मूक मोर्चाची रंगीत तालीम म्हणून पाहिले जाणाऱ्या मराठा समाजाची बाईक रॅली पार पडली। सायनच्या सोमय्या ग्राउंडवरून सुरू झालेली ही बाईक रॅली गेटवे ऑफ इंडियापर्यंत नेण्यात आली। मुंबईतील मराठा मोर्चाची पूर्वतयारी आणि जनजागृतीसाठी ही बाईक रॅली काढण्यात आली। या बाईक रॅलीत मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बाईक स्वार मोठ्या संख्येने सहभागी झाले। या बाईक रॅलीचं नेतृत्व महिलांनी केलं। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, काँग्रेस नेते भाई जगताप हे सुद्धा या मोर्चात सहभागी झाले। या रॅलीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचे पुतणे संदीप तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला। शिवसेना भवनमध्ये केंद्रीय मंत्री अनंत गीते, आमदार भरत गोगवले आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला। राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांच्या वाढदिवसाच्या दिवशीच सेनेत प्रवेश करायची इच्छा संदीप तटकरे यांनी व्यक्त केली होती। मात्र उद्धव ठाकरेंनी याला परवानगी दिली नसल्याची प्रतिक्रिया अनंत गीतेंनी दिली। तसंच लवकरच शेकापलाही आपण मोठा झटका देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्याचप्रमाणे आता युती झाली आणि यापुढे ती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तर आगामी आव्हानं पेलण्याची ताकद शिवसेनेत असल्याचं संदीप तटकरेंनी स्पष्ट केलंय। काकांना कोणताही संदेश द्यायचा नसल्याचंही त्यांनी सांगितलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी चक्क अजित पवारांच्या समोरच मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं उधळली आहेत। इंदापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। विकास आराखड्याला मंजुरी देताना केलेल्या सहकार्यामुळे त्यांनी चक्क अजित पवारांच्या समोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली। अजित पवार यांच्यासमोर स्तुतीसुमनं उधळल्यामुळे आमदार दत्तात्रय भरणे यांची पवार कानउघडणी करतील का अशी चर्चा आता रंगली आहे। कोटी रुपयाचा किती 52 कोटी, परत त्यानंतर 36 कोटी रुपयाचा 20 कोटी रुपयाचा बंधारा घेतला, पूल घेतले, तिथले गावातले सगळे रस्ते घेतले, इकडचा अशोक भाऊ इकडचा ब्रिज पण घेतला। तो आराखडा न्याला 260 कोटी 86 लाख रुपयाचा। मला काय वाटलं आला बहुतेक मुख्यमंत्री मला काहीतरी म्हणेल पाण्याची योजना घेतली, पाण्याची योजना पण उजनीवनं घेतली भाऊ। म्हणलं परत म्हणलं बांद्र्यात उद्या भविष्यात कुठं 50 वर्षांनी 100 वर्षांनी जर पाणी कमी पडलं तर आम्हाला उजनीनं पियाला पाणी पाहिजे, म्हणजे आमच्या गावाच्या पियाच्या पाण्याची योजना होतील। असे 260 कोटी मुख्यमंत्र्याकडे गेलो। मला वाटलं त्यात काट मारेल, पण ते पण लय भारी आणि आपण पण लय भारी। त्यामुळे ते 260 कोटीला भाऊ 260 कोटी 86 लाख रुपयाचा जसा तसा आराखडा तुमच्या सगळ्यांसाठी तो मंजूर केला। इंदापूरमध्ये भरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी मेळाव्यात अजित पवारांनी आपल्या स्टाईलने राजकारणाची व्याख्या सांगितली। नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांना राज्यभरातून फोन येत होते। शिवाय उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत दुपारी 3 वाजेपर्यंत असल्यानं त्यांच्या राजकीय खेळ्या चालू होत्या। त्यांचं भाषण सुरू असतानाच त्यांना एक फोन आला आणि फोनवरील एका वाक्यानं सभेत एकच हशा पिकला। मराठी भाषा जशा पद्धतीनं त्याच्यातनं अर्थ काढावा तसा अर्थ निघू शकतो, जशा पद्धतीनं ती जी बोलतो काय हो मला कळलं माझ्या बघू ते चाललंय बाकी हो मला कळलं ते ठीक आहे। मी बोलतो तुझ्याशी नंतर थोड्या वेळ। ह्याला काही सांगू नको, तुझ्या बरोबर जो आहे त्याला काहीच बोलू नको काय। राजकारण त्यालाच म्हणतात।
FRP बाबत कोल्हापूरच्या कारखानदारांनी केलेला निर्णय सगळ्या कारखान्यांना लागू होऊ शकत नाही असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय। व्यवहाराची सांगड घालण्याची गरज असून साखर कारखाने आर्थिक संकटात सापडलेत, भावनिक प्रश्न निर्माण करू नका असं आवाहन विखे पाटलांनी राजू शेट्टींना केलंय। केंद्रात दबाव तयार करून यावर कायमस्वरूपी मार्ग काढावा, जेणेकरून दरवर्षी आंदोलनं करण्याची वेळ येणार नाही असा सल्लाही विखे पाटील यांनी खासदार राजू शेट्टींना दिलाय। प्रवरानगर येथे विखे पाटील साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ आज करण्यात आला। यावेळी विखे पाटील बोलत होते। व्यापारीकरणामुळे क्रीडा क्षेत्रात विकृती आली आहे, त्यामुळे आता क्रीडा क्षेत्रातही संस्कृती आणण्याची आवश्यकता असल्याचं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलंय। ते नागपुरात संघप्रणित खेळ संघटना क्रीडा भारतीच्या कार्यक्रमात बोलत होते। क्रीडा भारतीनं नागपुरात विदर्भातील अर्जुन पुरस्कार, शिवछत्रपती पुरस्कार, दादोजी कोंडदेव पुरस्कार आणि एकलव्य पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा सत्कार सोहळा आयोजित केला होता। अनेक खेळात खेळाडूंचे लिलाव होतात, हे प्रतिष्ठेचं लक्षण नाही, हे खेळात शिरकाव केलेल्या व्यापाराचा परिणाम असल्याचं सरसंघचालक म्हणाले। येत्या काळात संघप्रणित क्रीडा भारती देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत खेळ पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेल असंही त्यांनी सांगितलं। खेल में विकृति आ गई है, खेल में संस्कृति स्थापित होगी। खेल अगर मनुष्य के जीवन को इस प्रकार बनाता है, यशस्वी बनाता है, विश्व में योगदान करने वाला बनाता है, उपयोगी बनाता है, हिम्मत देता है, ताकत देता है, तो खेल ये संस्कार का विषय है और उसके अनुसार ही वो चलना चाहिए। अब खिलाड़ी नीलाम में बिकते हैं, ऐसा भी कभी कभी हम देखते हैं, तो कोई प्रतिष्ठा की बात नहीं, ये व्यापार का परिणाम है। मनमाड धुळे इंदूर हा रेल्वे मार्ग होण्यासाठी रेल्वे मंत्रालयासोबतच जहाज बांधणी मंत्रालयाच्या इंडिया पोर्ट कनेक्टिव्हिटी या कंपनीमार्फत निधी देण्यात येईल आणि येत्या 6 महिन्यात या रेल्वे मार्गाचं भूमिपूजन केलं जाईल अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे। धुळे येथील पोलीस कवायत मैदानावर धुळे ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211, तरसोद ते फागणे तसंच फागणे ते गुजरात सीमेपर्यंतचा रस्ता चौपदरीकरणाचं भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला, तेव्हा ते बोलत होते। नवीन घोषणा केले त्यांचे डीपीआर बनवण्याचे आदेश मी महाराष्ट्र सरकारच्या एमएसआरडीसीला देतो आणि हे काम 6-7 महिन्याच्या सुरू करण्याचा आपल्या सगळ्यांना शब्द देतो। हे सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड बनणार आहे। याचबरोबर धुळेपासून औरंगाबाद हा महत्वाचा रोड आहे। या रोडमध्ये 11.5 किलोमीटर 4000 कोटी रुपयाची टनेल आहे आणि त्यामुळे हे काम खूप महत्वाचं आहे, मोठं आहे। यातही आज भूमिपूजन होत आहे। हे काम सुरू व्हायला पण 4-5 महिने लागतील। फागणे ते गुजरात बॉर्डरचं जे त्याचंही काम आज भूमिपूजन झालं ते लगेच सुरू होईल। पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांनी या दिवाळीत 9000 नवीन वाहनांची खरेदी केली आहे, त्यामुळे आता दोन्ही शहरातील दुचाकी आणि चारचाकीची संख्या 30 लाखाच्या घरात गेली आहे। दिवाळीच्या या वाहन खरेदीतून पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांनी शासनाच्या तिजोरीत 21 कोटींची भर घातली आहे। वाहन विक्रीत यावर्षी 10% वाढ झाली आहे। दिवाळीच्या या खरेदीनंतर दोन्ही शहरातील दुचाकींची संख्या 23 लाख तर चारचाकींची संख्या 6 लाख असे एकूण 30 लाखांच्या घरात हा आकडा पोहोचला आहे। औरंगाबाद फटाका मार्केट आग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। फटाका व्यापारी असोसिएशन विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नियमांची अंमलबजावणी न करणं आणि जीवितास धोका निर्माण होण्याचा हा गुन्हा आहे। 6 दिवस चौकशी करून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय। 29 ऑक्टोबरला औरंगाबादच्या फटाका मार्केटमध्ये लागलेल्या आगीत जवळपास 150 दुकानं जळून खाक झाली होती। यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं होतं। वाढत्या गर्दीवर उपाय म्हणून लोकलच्या फेऱ्या आणि डब्यांची संख्या वाढवण्याच्या शिफारसी करण्यात आल्या आहेत। त्यानुसार नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत पश्चिम रेल्वेवर 15 डब्याच्या 14 फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत। सध्याच्या घडीला पश्चिम रेल्वेवर दररोज 1332 लोकलच्या फेऱ्या चालवण्यात येतात। त्यापैकी 30 फेऱ्या या 15 डब्यांच्या लोकलच्या असतात। 15 डब्याच्या लोकलची संख्या वाढल्यामुळे प्रवासी वाहन क्षमता वाढणार आहे। अशा एका लोकलमुळे 25% जास्त प्रवासी प्रवास करू शकणार आहेत। शॉपिंगसाठी तरुणाईमध्ये प्रसिद्ध असलेल्या वांद्र्यातील लिंकिंग रोडवरील मार्केट लवकरच उठणार आहे। या ठिकाणी फेरीवाले आणि ग्राहकांच्या गर्दीमुळे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिकेनं हा निर्णय घेतलाय। लेटेस्ट ट्रेंडचे फॅशनेबल कपडे, चपला आणि बॅगांसाठी लिंकिंग रोड मार्केट प्रसिद्ध आहे। फॅशनेबल कपड्यांची दुनिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिंकिंग रोडवर एकूण 97 स्टॉल धारक आहेत। तसंच अनेक अनधिकृत फेरीवाले सुद्धा आहेत। यापैकी परवानाधारक फेरीवाल्यांना जवळच्याच पटवर्धन पार्क ट्रॅफिक आयलँडवर स्थलांतरित करण्यात येणार आहे।
पालघरमध्ये कुडूस इथल्या धोडिया कंपनीला भीषण आग लागली। रात्री 2च्या सुमारास लागलेली ही आग रविवारी पहाटे 6 वाजता आटोक्यात आली। या कंपनीत धाग्याची निर्मिती होत असताना अचानक भडका उडाला आणि आगीनं रौद्र रूप धारण केलं। या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं। केडीएमसीच्या अत्यंत भ्रष्ट आणि लाचखोर सहाय्यक आयुक्त आणि प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडेला एसीबीनं 1.5 लाखांची लाच घेताना अटक केली होती। बोराडेला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं। त्याला 9 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। बोराडेला दुसऱ्यांदा अटक करण्यात आली आहे। यावेळी मनसेचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर आणि त्यांची नगरसेविका पत्नी सरोज भोईर यांना त्यांच्या बेकायदा बांधकाम प्रकरणी नोटीस पाठवण्यासाठी एका केडीएमसी कर्मचाऱ्याकडून लाच घेताना रंगेहात अटक झाली आहे। या प्रकरणी आयुक्त ई रवींद्रन यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, त्यामुळे त्यांच्या गप्प बसण्यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। रत्नागिरीत रेल्वे धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला आहे। रत्नागिरीजवळच्या पोमेंडी रेल्वे ट्रॅकवर ही घटना घडली असून मृत बिबट्या 3 वर्षाचा असून नर जातीचा आहे। कोकण रेल्वेचा ट्रॅक 1 पेट्रोलिंग करत असताना त्याच्या ही बाब लक्षात आली। त्यानं लगेच रेल्वे कंट्रोल रूमला याची माहिती दिली। रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वन विभागाला माहिती दिली। वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी पंचनामा केला। रेल्वेच्या रूळ क्रॉस करत असताना रेल्वेच्या लाईटवर बिबट्यानं उडी मारली असावी असा अंदाज आहे आणि त्यामुळेच या बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचा वन विभागाचा अंदाज आहे। चांदिवलीतल्या म्हाडामध्ये 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान आई महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या अनोख्या महोत्सवात अनेक नामवंतांनी हजेरी लावली। जे रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांच्या व्याख्यानानं सुरुवात झाली। बाबा महाराज सातारकर, सिंधुताई सकपाळ, नितीन बालगुडे पाटील यांचं आई या विषयावरती व्याख्यान आहे। मुलींनी निर्भीड असावं आणि मुलांनी सुसंस्कृत असावं असं यावेळी सिंधुताईंनी सांगितलं। पिढीला आईचं महत्त्व कळावं या उद्देशाने आज चांदोलीमध्ये आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने आपण आई महोत्सव भरवतोय। महोत्सव खूप पाहिले, पण आईचा महोत्सव फार चुकून माकून कधीतरी होतो। म्हणजे सगळे महोत्सव होतात, आनंदाचे होतात, सोहळे होतात, पण आई महोत्सव होत नाही। आणि तो आई महोत्सव आणि माही येते आई महोत्सवाला क्या बात आहे, मेरी भी कॉलर टाईट आहे ना आज। त्यामुळे आई महोत्सव व्हावे, आई जगाला कळावी, आईने समर्थ असावं, आईने पांघरून तिचं फिटे पडू देऊ नये, सगळं जग पांघरण्याचं सामर्थ्य तिच्या पदरात आहे हे जगाने पण समजावून घ्यावं, हाच आई महोत्सवाचा मतितार्थ आहे। पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। पूंछच्या केजी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला। या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झालाय तर एक सामान्य नागरिक जखमी झालाय। जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। राजधानी दिल्लीला प्रदूषणाचा विळखा बसलाय। धूर आणि धुक्यानं दिल्ली झाकोळून गेली आहे। या प्रदूषणामुळे दिल्लीचे नागरिक हैराण झालेत। दिल्लीत प्रदूषणानं सारेच रेकॉर्ड तोडलेत। दिल्लीतलं प्रदूषण इतकं वाढलंय की शनिवारी प्रदूषण मापन यंत्रही आकडेवारी घेण्यात फेल ठरलं। या प्रदूषणाविरोधात इंडिया गेटवर आंदोलन करण्यात आलं। दुसरीकडे या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राजधानीतील शाळा 3 दिवस बंद असणार आहेत। पुढील 5 दिवस बांधकामांवर बंदी, डिझेल जनरेटरच्या वापरावर 10 दिवस बंदी घालण्यात आल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी सांगितलंय। अगले 5 दिन के अंदर दिल्ली में हर किस्म की कंस्ट्रक्शन और डिमोलिशन बंद की जा रही है। दूसरा, दिल्ली की सड़कों पे कल से पानी का छिड़काव बड़े स्तर पे किया जाएगा ताकि मिट्टी सेटल हो सके। तीसरा, डीजी सेट्स दिल्ली में जो हैं उनको 10 दिन के लिए बंद किया जा रहा है, लेकिन कुछ डीजी सेट्स एसेंशियल यूटिलिटीज़ के लिए इस्तेमाल होते हैं। कुछ अस्पतालों में, मोबाइल टावर्स पे, वो इससे बाहर होंगे। 3 दिन के लिए दिल्ली के सारे स्कूल बंद किए जा रहे हैं। हेल्थ डिपार्टमेंट को कहा जा रहा है कि समय समय पे अप्रोप्रिएट एडवाइजरी जारी करें और पहली एडवाइजरी कल जारी करें। इतनी धुंध होती है, विजिबिलिटी है ही नहीं, यहाँ से वहाँ तक देखने में प्रॉब्लम इतनी होती है। इस टाइम क्या, दिन के टाइम में भी इतनी ज़्यादा स्मॉग है, तो ये लगाना ज़रूरी था ही। कुछ खास प्रिकॉशंस ले रहे हैं आप? प्रिकॉशंस अभी तो यही है, लेना ये स्टार्ट करा है, धीरे धीरे देखते हैं आगे क्या करना। हमने अलग अलग मास्क खरीदे हैं और सुबह सुबह जब स्मॉग होता है तो हमें सांस लेने में भी दिक्कत आती है और गाड़ी चलाते वक्त ज़्यादा दूर तक देख भी नहीं सकते, धीरे धीरे गाड़ी चलानी पड़ती है और उसकी वजह से आप देख भी रहे हैं ट्रैफिक भी बहुत ज़्यादा हो रहा है। सामान्यानं वाढत्या महागाईचा आणखी एक झटका सहन करावा लागतोय, कारण जनतेला पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या भाववाढीला सामोरं जावं लागतंय।
पेट्रोल प्रति लिटर 89 पैशांनी तर डिझेल प्रति लिटर 86 पैशांनी महाग झालाय। मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झालेत। याआधी गेल्या महिन्यात 16 ऑक्टोबरला पेट्रोलचे दर प्रति लिटर 1.34 पैशांनी तर डिझेलचे दर प्रति लिटर 2.37 पैशांनी वाढले होते। त्यामुळे अवघ्या 15 ते 20 दिवसांच्या कालावधीत पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली आहे। ऑक्टोबरमध्ये 2 वेळा पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे। कच्च्या तेलातील चढउताराच्या आधारावर घरगुती ऑइल मार्केटिंग कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्वस्त महाग करत असतात। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।